तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न यांचा 135वी जयंती आहे आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विधान भवन मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येते। महाराष्ट्र विधिमंडळामधली विधानसभा आणि विधान परिषद हे सातत्याने राज्यघटनेच्या चौकटीमध्ये काम करणारी संस्था आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि आमचे सगळे कायदे कानून, आमचे सगळे अधिकार हे सगळे लोकशाहीच्या मध्ये जसे संरक्षित झालेले आहेत, त्याचबरोबर जनतेच्या अपेक्षांचं प्रतिबिंब त्याच्यात उमटून सुप्रशासन व्हावं या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असतो। आज महामानवांना आम्ही इथे सर्व विधिमंडळाचे अधिकारी श्री भोळे, श्री आठवले, श्री साठे आणि आमच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकारी कला शिंदे, संगीता चव्हाण आणि सर्वजणींनी इथे आदरांजली व्यक्त केलेली आहे। आणि महिलांसाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं त्याच्यामध्ये हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून विविध कायद्यांचं संहितीकरण करणं, त्याचबरोबर मिताक्षरा आणि दायभागा हे जे कायद्याचे भाग होते त्याचं सुसूत्रीकरण करणं, याचबरोबर हिंदू कोड बिलाला विरोध झाल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा देऊन स्वतःच्या प्रश्नांबद्दल, समानतेच्याबद्दल ते सातत्याने आग्रही राहिले। याच गेल्या वर्षामध्येच राज्यघटनेच्या संदर्भात अतिशय सुंदर अशी चर्चा, अर्थपूर्ण चर्चा दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसंच आमचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मी स्वतः आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांनी विचार मांडले आणि त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही सातत्याने आलेले जे काही नियम बदलायचे असतात त्यामध्ये देखील राज्यघटनेचा आधार घेऊन काम चाललेलं असतं। मानव अधिकारासाठी हा जो संघर्ष बाबासाहेबांनी केला त्याच्यामुळे संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर जे जे विषमतेचे बळी झालेले आहेत त्यांच्याचबरोबर ज्यांना समतेचा आग्रह वाटतो असे सगळे रूढी राहतील। आजही मानवामध्ये जात, विविध प्रकारची धर्मांधता, सक्तीने केलं जाणारं धर्मांतर, लहान मुलांचे बळी, बालविवाह, वर्णभेद, स्त्री पुरुष भेदाभेद अशा अनेक गोष्टी घडत आहेत। त्यामुळे समानतेकडे जात असताना 2030ला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सकडे आपला जो प्रवास चालू आहे त्याच्यामध्ये नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड, कुणालाही मागे न सोडता सर्वांनी एकत्रित सबका साथ सबका विकास करायचा आहे, हीच आमची भूमिका आहे। आणि म्हणून विधिमंडळामध्ये आज आम्ही अभिवादन करत असताना पुढील वर्षासाठी चांगल्या प्रकारे कार्याचा संकल्प केलेला आहे।